मित्र हो, महायुतीमध्ये तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र नांदत असले तरी त्यांचा संसार प्रेमाचा नाही, तो मजबुरीचा आहे. आणि हे कधी लपूनही राहिलेलं नाही. एकनाथ शिंदे यांना बाजूला करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय, अगदी खरं तर या निर्णयाचा त्यांनी खूप गाजावाजा केलेला होता, असेतले काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करून टाकले. काही प्रकरणाच्या तर चौकशा सुद्धा लावल्या. एकनाथ शिंदे अस्वस्थ होत राहिले, रुसले, फुगले, शेतात जाऊन बसले गावाकडं, पण या सगळ्या रुसव्या फुगव्याची कुणीही दखल घेतलेली नव्हती. देवेंद्र फडणवीस हे काही जमू देत नाहीत हे सगळं पाहिल्यावर एकनाथ शिंदे यांनी आपले दिल्ली दौरे वाढवत राहिले. दिल्लीशी त्यांचा संपर्क त्यांनी जरा जास्त ठेवायला सुरुवात केली. तरुण पिढीचा आक्रोश भाजपाच्या विरोधात आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे बघा. त्यामुळं भारतीय जनता पक्षालाही आता मित्र पक्षांची गरज वाटायला लागलेली आहे. म्हणजे बघा ना, पुढची निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा करणारा भारतीय जनता पक्ष आता मित्र पक्षाला अधिक जवळ करू लागलेला आहे. ते दुखावणार नाहीत याची काळजी घेऊ लागलेला आहे. आणि एकीकडं हे चित्र दिसत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वात मोठा असा एक घाव घातलेला आहे. एकनाथ शिंदे यांना आपल्या राजकारणासाठी का होईना मराठी माणसांच्या बाजूनं भूमिका घ्यायची आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांना राजकारण तर करायचं आहे, त्यांचे फोटो आपल्याला वापरायचे आहेत. त्यामुळं त्यांना भाजपाच्या सोबत राहून सुद्धा आपण मराठी माणसासोबतच आहोत हे निदान त्यांना दाखवावं तरी लागतंय. भारतीय जनता पक्षाचं परप्रांतीयावर असलेलं प्रेम तर जग जाहीर आहे, उघड आहे. अर्थात त्या पाठीमागे त्यांचं राजकारणही आहे. परप्रांतीय लोक मुंबईमध्ये मराठी माणसावरच आक्रमण करू लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष मात्र या परप्रांतीयांना दुखवू शकत नाही, त्यांना नाराज करणे यांना परवडणार नाही. आणि त्यामुळं मराठीच्या विषयावरून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक मोठी ठिणगी पडलेली आहे मराठीच्या मुद्द्यावर. महाराष्ट्रातील परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान असावं या हेतून एकनाथ शिंदे गटाचे असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा आणि अत्यंत धडाकेबाज निर्णय घेतला होता. टॅक्सी रिक्षा चालकांना वेळोवेळी मराठीचे धडे देऊन त्यांना त्यासाठी तयार करण्याचं काम सुद्धा हाती घेण्यात आलेलं होतं. मुंबईतल्या मराठी माणसांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिंदे गटाला याचा मोठा राजकीय फायदा होणार होता हे उघड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिंदे गटाचा हा निर्णय फिरवून टाकला आणि परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ देऊन टाकली. 1 वर्षांची. देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय फिरवून एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेले आहेत बघा. एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी मुस्कटदाबी तर यामुळे झालीच झाली आणि परप्रांतीयांशी अधिक जवळीक निर्माण केली भाजपानं. म्हणजे ते जवळच आहेत, पण आणखी अधोरेखित केलं की परप्रांतीयाशी भाजप कसा वागतो हे त्यांना दाखवण्याची एक संधी मिळाली. त्यात आता उत्तर प्रदेशसह आणखी काही राज्यामध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत ना, त्यामुळं भाजपाला परप्रांतीयांना दुखावणं अडचणीचं होणार आहे. मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालक संघटनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी वेळ मागून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना वेळ वाढवून देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात.
वर्षानुवर्ष परप्रांतीय मुंबईमध्ये राहतात, पण त्यांना अजूनही मराठी बोलता येत नाही. त्यांनी तसा प्रयत्नही कधी केलेला नाही. उलट मराठी माणसावर दादागिरीच केलेली आहे या परप्रांतीयानं. अरे जाओ, नहीं बोलूंगा मराठी, क्या कर लोगे तो, जाओ जाओ, जो करना है कर लो, अशा उघडपणे थेट धमक्या सुद्धा ही मंडळी देत असतात आपल्याकडेच राहून आपल्याच माणसाला. आणि आता म्हणे 1 वर्षामध्ये मराठी शिकणार. शिंदे गटाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला, पण यामुळे शिंदे गटाचे श्रेय घेण्याची तयारी सुरू झाली होती, ती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हाणून पाडलेली आहे. प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचं शिंदे गटातून जोरदार स्वागत करण्यात आलेलं होतं. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवल्याबद्दल शिंदे गटाकडून खुद्द एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटपाचे कार्यक्रम सुद्धा घेतले जाऊ लागले होते. या प्रमाणपत्रावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, परिवहन खात्याचा एक लोगो, त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम अशी या योजनेची श्रेय घेणारी माहिती देखील या प्रमाणपत्रावर छापण्यात आलेली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं हाणून पाडलं. अर्थातच त्यामागं त्यांचं मोठं राजकीय गणित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल रोष निर्माण होऊ शकतो, पण दुसरीकडं उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आहे आणि तिथल्या समाजवादी पार्टीनं या मराठी अमराठी या मराठीची जे मुंबईमध्ये सक्ती केली, त्या सक्तीचं भांडवल तिथं केलेलं आहे. आणि मग निवडणुकीच्या दृष्टीनं त्याची भीती आता भाजपला सुद्धा आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय एकतर्फी घेतला आहे की मग मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून घेतलेला आहे? हा निर्णय जर एकतर्फी घेतला गेलेला असेल तर मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये संघर्ष वाढीला लागू शकतो. ठिणगी तर काय हो, ठिणगी तर पडलेलीच आहे. आता भडका कधी आणि कसा उडतो की एकनाथ शिंदे यांना हे सुद्धा पुन्हा एकदा मागच्या सारखं सहन करावं लागतं, हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे यांची मात्र सगळ्यात मोठी मुस्कटदाबी या प्रकरणामध्ये झालेली आहे, हे मात्र नक्की. आता याचे पडसाद कसे उमटतात ते पाहूया. तोपर्यंत मित्रहो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.